राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीडमधील राम खाडे यांच्यावरती काल रात्री एक जीवघेणा हल्ला झाला। 10 ते 15 हल्लेखोरांनी हा धारदार शस्त्र वापरून जीवघेणा हल्ला करण्यात आला। यावेळी राम खाडे आणि इतर 2-3 जणांवर जो आहे तो जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर खरं तर हे हल्लेखोर जे आहे ते अद्याप कोण आहेत हे समजू शकले नाही। मात्र राम खाडे यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये राम खाडे यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि आपण जर पाहिलं तर बुधवारी रात्री यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला। खरं तर प्राथमिक माहितीनुसार अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या समेलगत असणाऱ्या मानगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत। ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते। राम खाडे हे गाडीतून जात असताना 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट त्यांच्यावर हल्ला चढवला। सुरुवातीला या हल्लेखोरांनी गाडीची नासधूस देखील केली आहे। हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली आहे, तसेच गाडीचे साईड मिरर देखील फोडलेत आणि यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला जो आहे तो चढवण्यात आलेला आहे। यामध्ये राम खाडे हे गंभीर दुखापत त्यांना झालेले आहे आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। खरं तर राम खाडे यांचे नातेवाईक जे आहे म्हणजे त्यांचे भाऊ भाचे जे आहेत ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, प्रकृती चिंताजनक आहे। राम खाडे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर राम खाडे यांची चिंताजनक परिस्थिती असल्यामुळे नातेवाईक बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये। नेमका प्रकार काय घडला हे मी थोडक्यात सांगू इच्छिते। रात्री नगर सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केलाय। हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्री 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या तलवार अनेक शस्त्र वापरून त्यांच्यावर धारदार शस्त्र वापरून हल्ला करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात कोणताही गुन्हा हल्लेखोरांवरती दाखल झालेला नाहीये। अद्यापही या हल्लेखोरांवरती गुन्हा दाखल झालेला नाही आणि दरम्यान हा हल्ला राजकीयातून द्वेषातून झालाय की काय असा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी देखील केला आहे। मात्र खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आगामी काळात आहेत आणि आपण एकंदरीत पाहिलं तर राम खाडे हे खरं तर भाजपच्या अनेक लोकांवरती भ्रष्टाचाराचे भाजपच्या अनेक लोकांचे प्रकरण जे आहेत ते बाहेर काढतात। खरं तर त्यांना सुरक्षा देखील होती राम खाडे यांना, मात्र काही दिवसांपूर्वीच ही सुरक्षा काढण्यात आलेली आहे आणि कुठेतरी राम खाडे यांच्या जीवाला धोका होता असं त्यांनी सांगितलं देखील होतं। मात्र काल रात्री हा जीवघेणा हल्ला जो आहे त्यांच्यावर झालेला आहे आणि पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये संचिती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। मात्र प्रकृती जी आहे ते गंभीर आहे आणि हे हल्लेखोर जे आहेत ते अद्यापही सापडलेले नाहीत। नेमका हा हल्ला कोणी केलाय, नेमकं या हल्ल्याचं कारण काय हे अजूनही अस्पष्टच आहे। त्यामुळे नेमकं ह्याच्यात काय या तपासात उलगडणार आहे, नेमकं काय गुढ बाहेर येते, नेमकं का केलं हे सगळं हे अजूनही माहिती समोर जी आलेली नाहीये आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत ते देखील बोलण्याच्या मनस्थितीत नाही आणि राम खाडे यांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते। अजूनही राम खाडे जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि शुद्धीवर नाही असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते। नेमकं आता यावरती राम खाडे यांच्यावरती उपचार कसे सुरू आहेत, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कोण हल्लेखोर आहेत, नेमकं का घडून आलं हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे। प्रियंका परदेशी story.com पुणे।